शिव आता तुमच्या बाळाची तब्येत छान आहे? बरं झालं बाई, कारण आहे ना आजकाल एवढं वातावरण खराब आहे ना, काय म्हणते ना तो RSV का काय तो व्हायरस आलाय म्हणे. तर काळजी घे बाई पोराची, काय खरं नाही. आणि संध्याकाळचं खाली नको नेत जाऊ ग, असं मच्छर असतात ना, मच्छरमुळे व्हायरस आला तर. अगं हो, मच्छरमुळे असतो. अच्छा, हो का? मला काय माहिती, मला एवढं काय कळतं ग. बरं ठीक आहे, बरं आहे ना. तेच मला काय म्हणायचंय, मग तू त्याला काय दिलं ग जेवायला? एवढं आजारी होता, काही खात नव्हता तर? पेज वगैरे दिली का? अगं पेजच द्यायची साधी, असं भाकर वगैरे नाही द्यायची ना, पोरांना जात नाही ग. तुला घरात सांगणार नाही का कोणी? बरं असू दे, मी सांगते ना तुला. साधी पेज वगैरे द्यायची, गव्हाच्या पिठाची असेल, ज्वारीची असेल, अशी द्यायची. दुधात कर नाही तर पाण्यात कर, पण त्याला जिऱ्याची फोडणी द्यायला विसरू नका, त्याने चव येते. थोडासा गोळ टाकायचा, बस. मस्त. काय ते औषधं बाई, एवढे औषधं पोरांसाठी? आमच्या जमान्यात नव्हतं का एवढे औषधं. एवढे औषधं असतात का? एवढंसं पोरगं एवढे औषधं? बापरे बापरे बापरे, सगळे दवाखाने त्या दिवशी मी गेली भेटायला, सगळे दवाखाने त्या पोरांनीच भरलेले. सगळे सर्दी पडसं सगळे असेच पोरत. आमच्या वेळेला नव्हतं बाई असं. हो, आमच्या वेळेला अजिबात असं नव्हतं.